गुड मॉर्निंग. सायन्स फोरम आणि एल जी मोबाईल लॅब, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन हॉबी क्लास हा उपक्रम आपण 2024 पासून सुरू केलेला आहे. आणि या उपक्रमासाठी उपस्थित असलेले आजचे आपले मार्गदर्शक डॉक्टर हर्षदा बाबरेकर, तसेच डॉक्टर प्रवीण जोशी, तसेच इतर विज्ञानप्रेमी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी जे बरेचसे ऑनलाईन असतील, त्या सर्वांचं मी स्वागत करतो. 3 मे 2026 पासून या वर्षीचा विज्ञान गंगा ऑनलाईन हॉबी क्लास हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे आणि आजचं हे 5वं पुष्प आहे. हा उपक्रम आपण शालेय विद्यार्थ्यांच्या 2 गटामध्ये खरं तर घेत आहोत. पहिला गट आहे 1ली ते 5वी 6वी म्हणूयात आपण, आणि दुसरा गट हा माध्यमिक विद्यार्थ्यांचा आहे 7वी ऑनवर्ड्स. आणि पहिल्या गटासाठी उद्देश असा आहे की मनोरंजनातून किंवा कृतीतून कौशल्य निर्मिती, की मुलांनी काही गोष्टी स्वतः करून पाहाव्यात, त्याच्यातून त्यांचं कौशल्य विकसन होतं. आणि दुसरा जो गट आहे 7वीच्या पुढचा, त्यांच्यासाठी सुद्धा मनोरंजन हा विषय आहे, पण त्याचबरोबर मनोरंजनातून ज्ञान निर्मिती असा मुख्य उद्देश दुसऱ्या गटासाठी आहे. हा जो उपक्रम आपण घेत आहोत, याचा मागचा उद्देश असा आहे की मुलं जेव्हा काही कृती करतील, काही ऍक्टिव्हिटी करतील, काही प्रयोग करून पाहतील, तेव्हा त्यांच्यामध्ये एक प्रकारची कल्पनाशक्ती जागृत होते आणि ती पुढे विकसित व्हायला लागते. हा एक महत्वाचा उद्देश आहे. तसेच जेव्हा ते काही प्रयोग नवीन पाहतील, त्यावेळेस त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण होईल, क्युरिओसिटी निर्माण होईल. ज्ञान प्राप्तीसाठी क्युरिओसिटी ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. जेव्हा त्यांना त्याच्यामध्ये क्युरिओसिटी किंवा जिज्ञासा निर्माण होईल, त्यावेळेस ते त्याच्याबद्दल विचार करायला लागतील. आणि एव्हरी माइंड इज अन इनोव्हेटर, म्हणजे प्रत्येकामध्ये एक इनोव्हेटर आहे. तर जेव्हा त्यांना काही गोष्टी अनुभवातून शिकतील, तेव्हा त्याच्यामध्ये आणखीन एक फॅक्टर ऍड होऊ शकतो, तो म्हणजे ते मुलं विचार करायला लागतील. आणि हे 3 उद्देश घेऊन आपण हा उपक्रम, 3 आणि त्याच्यापेक्षा जास्त आहेत, पण हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. याचे हे आपले आजचे 5वे पुष्प आहे. आणि आज आपल्याबरोबर विज्ञानप्रेमी फिजिक्स विषय तज्ज्ञ मार्गदर्शक माननीय डॉक्टर हर्षदा बाबरेकर उपस्थित आहेत. आणि मॅटर्स इन फिजिक्स या विषयावरती काही डेमॉन्स्ट्रेशन किंवा प्रात्यक्षिक आपल्याला या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळतील. आणि तसेच त्याच्यामध्ये असलेलं जे विज्ञान आहे, त्याच्यामध्ये जे दडलेलं विज्ञान आहे, त्याच्याबद्दल सुद्धा मॅडम चर्चा करणार आहेत. तर आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. मी डॉक्टर प्रवीण जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी आजचे जे विषय तज्ज्ञ आहेत त्यांची थोडक्यात ओळख करून द्यावी आणि हा कार्यक्रम सुरू करावा. आपल्या वक्त्या आहेत डॉक्टर हर्षदा बाबरेकर, यांची थोडक्यात ओळख करून देतो. मॅडम सध्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित अर्थात MKCL मध्ये भौतिकशास्त्र आणि गणित यासाठी काम बघत आहेत. त्यांनी विविध पदांवर काम केले आहे, जसे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सहाय्यक अध्यापक, पुणे विद्यापीठामध्ये प्रमुख विज्ञान समन्वयक, महाराष्ट्र राज्य अध्यापक संस्थेमध्ये केंद्र प्रमुख, मुक्तांगण एक्सप्लोरेटरी मध्ये कार्यक्रम संचालक इत्यादी. त्यांनी प्रथम श्रेणी राखत भौतिकशास्त्रामध्ये पुणे विद्यापीठामधून BSc, MSc आणि PhD केले. MSc करताना त्यांना लीला पूनावाला फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली, तर PhD करताना DRDO आणि CSIR ची त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. त्यांच्या संशोधनासाठी उत्कृष्ट शोध निबंधाचा पुरस्कार तर सुप्रतिष्ठित असा MRBD पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. अनेक शोध निबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत, तर साधारणपणे 20 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादरीकरण केले आहे. नॅनो पदार्थ, व्हॅक्यूम अशा असंख्य विषयात हातखंड आहे. 15 वर्षांहून अधिक काळाचा उच्च शिक्षण क्षेत्रातील शिकवण्याचा अनुभव आहे. तसेच मासिकांसाठी मुख्य संपादक सल्लागार म्हणून काम पाहिले आहे आणि आजही बघत आहेत. आंतरराष्ट्रीय नियतकालिकांसाठी समीक्षक अर्थात रिव्ह्यू म्हणून देखील मॅडम ओळखल्या जातात. लंडनला जाऊन नेतृत्व बांधणी याकरता प्रशिक्षण घेतले आहे
आणि शांतिदूत म्हणून परतले आहेत. तसेच लीला पुनावालिया फाउंडेशनच्या समितीसाठी अध्यक्ष म्हणून देखील काम करत आहेत. त्यांनी कैलासवासी डॉक्टर अब्दुल कलाम, डॉक्टर किरण बेदी यांना भेटण्याचे त्यांना भाग्य लाभले आहे. त्यांच्या कामाबरोबरच शालेय मुलांसाठी सोप्या भाषेत विज्ञान कळावे म्हणून वय, मनःशांती, छत्रप्रबोधन अशा मासिकांमध्ये लिखाण करत असतात. त्यांच्या सायकल या विषयावरील लेखाचा लघुपट देखील करण्यात आला आहे. तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय विद्यमान चित्रपट महोत्सव मध्ये पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे. दास इलेक्ट्रॉनिक, सँडविक या भारतीय वैज्ञानिक संघटना इत्यादींकडून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे. आम्ही पुणे विद्यापीठामध्ये कानेरे सर आणि मॅडम बरोबर साधारण गेल्या 8-10 वर्षापासून सायन्स फोरम कनेक्टेड आहे. तरी मॅडमला विनंती करतो की त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन सुरू करावे. धन्यवाद सर, धन्यवाद प्रवीण सर, धन्यवाद प्रकाश सर. मुलांना आपला आजचा विषय आहे मॅटर्स इन फिजिक्स. आता मॅटर्स म्हणजे काय, तर वेगवेगळ्या गोष्टी ज्याने अगदी आपण फिजिक्स मध्ये सांगायचं तर द थिंग म्हणजे जी गोष्ट ज्याने स्पेस ऑक्युपाय केली जाते, सर्टन अशी जागा घेतली जाते. मग त्याच्यामध्ये तर खूप गोष्टी येऊ शकतात की नाही, खूप पदार्थ येऊ शकतात. मग अशा वेळेला आपण वेगवेगळे पदार्थ, वस्तू अशा घेऊन काही प्रयोग करू शकतो का, ते आपण आज बघणार. तर मी तुम्हाला ना एक व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही देखील तसं काही करता येईल का ते बघायचंय. तर आपण पहिल्यांदा बघणार आहे की तुम्ही हिवाळ्यामध्ये जर का प्लास्टिकच्या खुर्चीवर बसलात तर काय होतं, बघितलंय का तुम्ही कधी? तुम्ही जर का आणि सॉक्स घालून बसलात किंवा स्वेटर घालून बसलात तर काय होतं, तर आपण तसा एक प्रयोग करून बघणार आहे. तर एक खूपच छोटासा प्रयोग आहे, त्याच्यासाठी लागणार. कधी कागदाची माणसं अशी उठबस करताना बघितली आहेत का? आपण उठबस करतो खुर्चीतनं, पण इथे विषय काय आहे, कागदाची माणसं. तर कागदाची माणसं म्हणजे काय करायचं बाबा, खऱ्या माणसांना उठा बशा काढायला लावायच्या का? नाही ना, पण आपण त्यांना काढायला लावूयात. मग आता ती उठबस कशी करतील, कोणाच्या हात धरून करतील, हात न धरता करतील? चला आपण करूया. त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला अशी एक डार्क बॅकग्राऊंड, एक टिश्यू पेपर, पेपर टेप, कात्री, एक प्लास्टिकचा रॉड. तुमच्याकडे पीव्हीसीचा छोटा पाईप असेल तरी चालेल. आता प्लास्टिकचा रॉड मी जेव्हा म्हणते तेव्हा तुमच्याकडे कुठलाही प्लास्टिकचा रॉड असला तरी चालेल. अगदी प्लास्टिकचा जरी नसेल, पीव्हीसीचा जरी नाही मिळाला तरी तुमच्या कंपोस्ट बॉक्स मध्ये छोटी पट्टी असते प्लास्टिकची, ती पट्टी घेतली तरी चालणार आहे या प्रयोगासाठी. पेन आणि एक फुगा. आता आपण बाकीचं थोडं बाजूला ठेवूया. आधी आपल्याला पेन आणि हा पेपर लागणार आहे. त्याच्यावर आपण एक छानसं छोटं माणसाचं चित्र काढूया. आता मी इथे असं एक माणसाचं चित्र काढलंय. त्याच्यासाठी टिश्यू पेपर असा घडी करून घेतला. म्हणजे आपलं बरं, टिश्यू पेपरच काय घ्यायचा ह्याचं उत्तर मात्र तुम्हाला शोधायचं आहे. हा, समजा मी आपला प्रिंटआउट काढतो, तो A4 साईजचा कागद घेतला तर काय होईल, त्याच्याही घड्या करून आपण माणूस काढू शकू की नाही. तर हा प्रयोग करताना तुम्ही त्याचाही विचार करा आणि तोही प्रयोग करून बघा की टिश्यू पेपर आहे, तो A4चा कागद आहे किंवा तुमचा कार्डशीट पेपर आहे. जस्ट ट्राय इट. त्याला एकाच वेळी जास्त माणसं मिळतील. आता इथे बघा, आपल्याला अशी 4 माणसं मिळाली. आता माझ्याकडे ही बॅकग्राऊंडची जागा थोडी कमी होती, म्हणून तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही अशी जास्त माणसं एका शेजारी एक त्याला ठेवू शकता. आता ह्याच्यामध्ये सुद्धा इथे मी 4च घेतली आहेत, कारण माझा जो प्लास्टिकचा रॉड आहे ना, त्याचा साईज, त्याची लांबी तेवढीच आहे. पण तुमच्याकडे समजा मोठा रॉड असेल तर तुम्ही जास्त माणसं पण अशी एका बरोबर एक लावू शकता. पण बॅकग्राऊंड थोडी डार्क ह्याच्यासाठी की काय होतंय हे तुम्हाला कळेल. आणि आता आपण ती पेपर टेपनी त्यांच्या पायाला चिकटवणार आहोत. तर इथे बघा, मी सगळ्यांच्या पायाला. आता पेपर टेपच का घ्यायचा, प्लास्टिकचा टेप का नाही घ्यायचा, किंवा इलेक्ट्रॉनिक टेप जो असतो, जे आपल्याकडे इलेक्ट्रिशियन टाका येतात की नाही, ते लावतात काळ्या रंगाचा, निळ्या रंगाचा. मग ते घेतल्याने काय होईल, तर तो पण प्रयोग तुम्ही करून बघायचा आहे. असं पेपर टेप लावून घेतले, थोडीच लावायची. ती लावल्यानंतर हे थोडेसे फोल्ड करून घ्यायचे आपल्याला टिश्यू पेपर. म्हणजे त्याने काय होईल,
थोडासा प्रयोग सोपा होईल. आहे की नाही? माणसं इथे साष्टांग नमस्कार घालतायत की नाही? बघा बरं. आणि मग ते थोडस सरळ करायचं. आता आपल्याला आपला हा प्लास्टिकचा रॉड घ्यायचा आहे आणि तो केसांवर घासायचा आहे. आता जर का केसांना खूप तेल असेल तर केसांवर घासून उपयोग होणार नाहीये. तर तुम्ही काय करू शकता, तो रॉड कमी तेल लावलेले घरात ज्यांचे केस असतील, जरा दाट केस हवेत, कमी केस असतील तर प्रयोग होणार नाही. तो तसा कोणी असेल तर त्याच्या डोक्यावर कसा आपण इजा होणार नाही हे बघायचंय. दुसरं म्हणजे समजा लोकर किंवा तुमचं स्वेटर असेल किंवा सॉक्स असेल किंवा काही रेशमी कापड असेल, असे वेगवेगळे कापड घेऊन त्याच्यावर तो रॉड घासून बघायचा. आता बघा बरं. आता मी रॉड घासून त्यांच्या जवळ नेते. उठला का? आता मी काय केलं, रॉडच्या फक्त एका टोकाला एका बाजूला घासून बघितलं. तेच जर का अख्खा रॉड तुम्ही असं कापडावर असं घासू शकलात तर ही सगळी माणसं एकसाथ उठू शकतील का? माहिती नाही बाबा, करून बघा तुम्ही. तो आपण काय केलं, डान्सिंग मॅन. आता तुमच्याकडे रॉड नसेल तर काय बरं कराल? तर काय कराल रॉड नसेल तर? हे मी सांगितलंय. आता किती किती व्हेरिएशन्स तुम्हाला ह्याच्यात करायचे आहेत आणि हे का झालं हे आपण बघणार आहे. तुम्हाला कागद बदलून बघायचं आहे, प्लास्टिक रॉडच्या ऐवजी दुसरं कुठलं मटेरियल घेऊन बघायचं आहे, म्हणजे समजा स्टीलचा घेतला, आयर्नचा घेतला असं, किंवा अर्थात लोखंडाचा, कॉपरचा, जे रॉड मिळतील तुम्हाला सगळे घासून हा प्रयोग करून बघायचा आहे. आता हे झालं आपल्या छोट्या मित्रांसाठी. थोडीशी मधली जी मित्र असतील म्हणजे माध्यमिक शाळेतले किंवा हायस्कूल मधले, तर त्यांनी ह्याचा थोडा अजून बारकाईने विचार करा बरं की असंच का झालं, अशा पद्धतीने माणसं का उभलेली. तर थोड्याशा हायस्कूल किंवा पुढच्या मुलांसाठी सांगते की 2 प्रकारचे चार्जेस तिथे तयार होतात रॉडवर. म्हणजे आपल्याला माहितीये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. रॉडवर एका प्रकारचा चार्ज तयार होतो आणि या कागदावर म्हणजे या माणसं जी आहेत त्यांच्यावर एक प्रकारचा चार्ज तयार होतो. आणि मग आपल्याला माहितीये अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट. मग तसं करत असताना आपण घासल्यानंतर ते तयार झालेल्या चार्जेसमुळे ही माणसं अशी उभी राहायला लागतात. आता हे कशाप्रमाणे ठरतं, कुठल्या मटेरियलमध्ये काय केल्यानंतर किंवा कुठलं मटेरियल कशावर घासायचं, तर तुम्ही जर का गुगल केलं तर ट्रायबो इलेक्ट्रिक सेरीज म्हणून ही सेरीज आहे. तुम्हाला एक मोठा चार्ट मिळेल. त्या चार्टवर कुठलं प्लास्टिक, कुठलं लोकर घ्यायची किंवा काय रेशमाचं कुठल्या प्रकारचं कापड घ्यायचं त्याच्यात सुद्धा प्रकार आहेत. तर अशा प्रकाराने तुम्ही हा प्रयोग करू शकाल. तर हा प्रयोग करून तुम्ही आम्हाला पाठवणार. तर हे सगळे मुलांनी हे सगळे वेगवेगळे करून बघायचे. आता आपण अजून एक प्रयोग करून बघूया. कुठला बरं करायचा? तुम्ही सिंपल मशीन्स ऐकलंय का? म्हणजे तुम्ही रोजच्या आयुष्यात आपण अनेक यंत्र वापरतो बरोबर. त्या यंत्रांमध्ये म्हणजे कुठलं आहे, वॉशिंग मशीन आहे, मिक्सर आहे, आता आजकाल एअर फ्रायर आहे. तर अशी सगळी वेगवेगळी मशीन्स ही कुठल्या प्रिन्सिपलवर चालतात बाबा? तर त्याच्यासाठी बेसिक काही यंत्र आहेत. ती कुठली यंत्र आहेत? तर ती 6 प्रकारची यंत्र आहेत, त्याला म्हणतात सिंपल मशीन्स. तर त्यातली 2 यंत्र आपल्याला करता येतील का? तुम्ही फोरसेप्स बघितले आहेत आणि कात्री आहे तुमच्याकडे. आता फोरसेप म्हणजे काय असतं? बरोबर, प्लकर सारखं. आणि कात्री पण माहितीये. तर ही 2 बेसिक यंत्र आहेत. तर आपल्याला घरी तयार करता येतील का रे? म्हणजे थोडीशी मजा करून बघायची का? म्हणजे अभ्यासच असा नाही, पण हे करता करता आपल्याला तेही बघता येईल. बघूया बरं कशी करायची. तुम्ही साधी यंत्र रोजच्या वापरातली त्याची जी मुख्य 6 यंत्र आहेत त्यातला आपण एक लिव्हर, म्हणजे तो पोटातला लिव्हर नाही बरं का, हा वेगळा लिव्हर, LEVER वाला लिव्हर, आपण तो कसा करायचा हे बघणार. तर आता लिव्हर म्हणजेच मराठी मीडियमच्या मुलांसाठी सांगते तरफ. तर तुम्ही कधी शाळेत तो प्रयोग करून बघितला पण असेल. 2 प्रकारचे बघणार आहे त्याच्यात. की त्याच्यामध्ये तुम्ही रबर, खोड रबर जे असतं ते मध्ये ठेवता, पट्टी अशी लांब बघता आणि दोन्ही बाजूला दुसरं काहीतरी ठेवून असा बॅलन्स करायचा प्रयत्न करता.
कधी असं करून बघितलंय का की तो जवळ आणा, एका बाजूचा रबर जवळ आणा, दुसऱ्या बाजूचं मागे द्या, तर काय होतं, बॅलन्सिंग होतं का? तर तशा प्रकारचा म्हणजे तो पण एक प्रकारचा लिव्हर आहे. तर लिव्हरचे किंवा तरफाचे 3 प्रकार असतात. तर त्यातले आपण आता 2 करणार बघूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 आईस्क्रीमच्या काड्या म्हणजे पॉप्सिकल स्टिक्स आणि 5 रबर बँड. हे 2 वेगवेगळे प्रयोग आहेत. आपल्याला काय करायचंय, हे 2 लाल रंगाचे रबर बँड ह्या याच्यावर लावायचे, 2 पिवळे दुसऱ्या काडीवर लावायचे. लावून घ्या बरं असेच. आता हे रबर बँडच का लावले आपण, दुसरं काही लावू शकतो का? तर रबर बँड घरात सहज मिळतात, अगदी काही बाजारात जाऊन आणायची गरज नाही. आणि सध्या सुट्टी आहे, तुम्ही आईस्क्रीम खातच असणार आहे, चोकोबार नक्की खात असणार आहे. सो अशा प्रकारच्या आईस्क्रीमच्या काड्या तुम्हाला सहज घरात मिळणार आहेत. सो घरात सहज मिळणाऱ्या गोष्टींपासून पण आपण प्रयोग करू शकतो की नाही. तर त्याच्यामध्ये रबर बँड न लावता तुम्हाला जर का दुसऱ्या कुठल्या लाकडाचा तुकडा मिळाला किंवा तुमच्याकडे गेलेला कागद असेल किंवा आता आपल्या वर्तमानपत्रात खूप पॅम्पलेट येतात, ते पॅम्पलेट जरी असतील, एकावर एक गडी केली, आपल्याला मुख्य म्हणजे काय हवंय, तर त्याच्यामध्ये गॅप निर्माण झाली पाहिजे त्या 2 काड्यांच्या मध्ये. आता ते करण्यासाठी आता रबर बँड मला सहज मिळालं म्हणून मी रबर बँड घेतलं, पण एक रबर बँड नक्की लागणार आहे बरं का. आपण आता आधी फोरसेट म्हणजेच कसं करायचं बघूया. त्याला मी काय करणार आहे, हे 2 जोडणार आहे आणि 5वं जे आपलं रबर बँड राहिलेलं आहे त्याला असं गुंडाळणार आहे. आता माझ्याकडे 5 रबर बँड होते म्हणून मी 5 रबर बँडचं एका काडीवर 2 रबर बँड, दुसऱ्या काडीवर 2 रबर बँड. आता फोरसेप तुम्ही बघितलेली आहे किंवा प्लकर म्हणतो, असं आपण उचलायला जातो की नाही, किंवा पापडाचा चिमटा चक्क सांगायचं तर त्याने आपण उचलायला जातो, तो करून बघतोय आपण. बघा बरं, हे तुमच्या फोरसेप सारखीच दिसते का? दिसते का रे? थोडस ऍडजस्ट करून घ्यायचंय. आता बघा बरं, झाला का तुमचं पण असा तयार? आता ह्याने आपल्याला उचलता येतं का बघूया. आलं की थोडं मागून बघूया. कुठे बरं कष्ट पडतात आपल्याला, मागे धरल्यानंतर का मध्ये धरल्यानंतर? तर ह्याच्यामध्ये लोड, एफर्ट आणि फलक्रम असे 3. आता मराठी मीडियमच्या मुलांसाठी पण ह्या शब्दांचे अर्थ सांगणार आहे. लोड म्हणजे काय, फलक्रम. लोड म्हणजे आपण म्हणतो भार, काहीतरी जड वस्तू किंवा कुठली जिथे जोर लागेल किंवा अशा पद्धतीने. तर हे 3 वेगवेगळे आहेत. आता तुम्ही सीसो खेळता की नाही, सीसोला काय असतं, दोन्ही बाजूनी बसतात आणि मध्ये असा तो सीसो असतो, तर मध्ये तो बरोबर ऍडजस्ट केलेला असतो. जे की मी मगाशी पण तुम्हाला उदाहरण देत होते की तुम्ही वर्गात पट्टी एखाद्या गोष्टीवर ठेवली आणि दोन्ही बाजूनी रबर बँड किंवा तुमची टोकेंत्र ठेवली आणि ऍडजस्ट करायला गेलात, देन हाऊ इट लुक्स, व्हॉट हॅपन्स, हाऊ इट गेट्स बॅलन्सेस. सो ते आपण बघणार आहे. भाग असतात. तर आता ह्या 3 भागांपैकी फलक्रम कुठे असेल बरं, लोड कुठे असेल आणि एफर्ट कुठे लावतो. आता एफर्ट म्हणजेच काय, मी बल कुठे लावला, साधारण इथे मध्ये. लोड म्हणजे काय, भार कसा उचलला गेला, म्हणजे फुगा कुठे आहे. आणि फलक्रम म्हणजे आधार कुठे आहे त्याला, तर मागच्या बाजूला. आता आपण सीझर तयार करूया म्हणजे कात्री. त्याच्यासाठी पण सेम प्रकारच्या आपण रबर बँड लावले, सेम पॉप्सिकल स्टिक्सवर. तर आता हे फक्त लावताना कसं लावणार, आपण आता फोरसेपला अशा पद्धतीने लावलं. कात्री आपली कशी असते, अशी होती, अशी तिरकी हवी की नाही कात्रीला, थोडस खालच्या बाजूने. मधोमध तिरकं घेतलं तर काय होईल, हा प्रयोग करून बघायचा बरं का तुम्ही. तो एकाच बाजूला कात्री अशी का असते किंवा मध्ये समजा असेल अशी कात्री, तर काय होईल हे तुम्ही हा प्रयोग करताना करून बघायचा. म्हणजे आता कसं रबर बँड एक काडीच्या एका बाजूला आहेत, पण तेच जर का मी मध्ये सरकवले तर काय होईल हे करून बघायचं. आता हे रबर बँड कसं लावायचं ते बघा बरं. तर मग त्याच्यासाठी आपण हे थोडस तिरकं करून इथे रबर लावणार आहोत. आता हे रबर लावताना ना नुसतं असं तुम्ही करून लावलं तर ते ह्या फोरसेप सारखंच लागणार आहे. तर आपण ते क्रिस क्रॉस म्हणजे थोडस तिरकं असं मधून या बाजूनी असं लावणार आहोत. लावा बरं तुम्ही पण. झाली का ही कात्री आपली?
आता फक्त मोठे जेव्हा घरात असतील किंवा त्यांच्याबरोबर करताना त्याला थोडीशी धार येईल अशा पद्धतीने कटरने कापून घ्या. आता कसं करायचं, तुम्ही समजा आता मोठ्यांबरोबर तुम्ही हे एकदा बघायला हरकत नाही, म्हणजे हे छोट्या मुलांसाठी मी सांगते, ही छोटी मुलं सुद्धा हा प्रयोग करू शकतात, माध्यमिक हायस्कूलची सुद्धा करू शकतात, आणि मोठ्या मुलांचा तर प्रश्नच नाही. ओके, तर ह्याच्यामध्ये काय होतं की मी जेव्हा म्हणते की मोठ्यांच्या मदतीने ते करा, कारण कटर जेव्हा आपल्याला कामात लागणार आहे, चुकून बोट कापायची शक्यता असते, तर त्याच्यासाठी मोठे असणं गरजेचं आहे. म्हणजे हायस्कूलची जरी मुलं असतील तरी मोठे आजूबाजूला आहेत ना ह्याची खात्री करा. आता हे करत असताना तुम्ही समजा तुमच्याकडे शार्पनर नसेल, टोक करायला गेला तर त्याचा तर ब्लेड बघितलाय का तुम्ही, कसं शार्प असतं, त्याची एज, त्याच्या ज्या कडा असतात ते कशा शार्प असतात की नाही. तर ते वेज हा पण एक सिंपल मशीनचा प्रकार आहे, किंवा ते जे शार्पनेस येतो तो सुद्धा महत्वाचा आहे. तर तशा प्रकाराने आपल्याला, किंवा कात्रीला सुद्धा तुम्ही बघितलंय असं तिरक्या प्रकाराने असतं, तर आपल्याला ही कात्री करताना, आणि ही खरंच काम करते बरं का, मी करून बघितलाय हा प्रयोग, तर हे तिरकं असं तुम्हाला कापायचं. म्हणजे जेव्हा शार्पनर नसतं तर आई बाबा कसं लहान मुलांना असे कटरनी ते सोलून देतात की नाही पेन्सिल, तशाच प्रकाराने ही काडी पण करायला लागणार आहे. म्हणून मोठे आपल्याला बरोबर असणं गरजेचं आहे. असं कात्रीला कसं असतं बरं, ही आपली मगाची कात्री होती की नाही, ह्या बाजूने आतून धार असते, तसे ह्याला पण आतून धार करा, आणि मग बघा बरं बिस्किट कापलं जातं का तुमचं. आता ह्याच्यामध्ये म्हणजे हा लिव्हरचा दुसरा एक प्रकार आहे, याला टाईप 1 म्हणतात. ह्याच्यामध्ये एफर्ट, फल्क्रम, लोड म्हणजेच आधार किंवा भार किंवा आपले तिसरं काय आहे बल, हे कुठे असतात सांगा बरं, तुम्ही करून बघा बरं. आता हे करत असताना मी जर का बिस्किट म्हणते आहे, तर तुम्ही आता धार न करता त्याला कुठल्या प्रकारचं बिस्किट कापलं जातं हे बघा. म्हणजे तुमच्याकडे व्हेरिएशन असू शकतात, जे घरात असेल ते बरं का, त्याच्यासाठी बिस्किट आणायला मुद्दाम जायचं नाही. बिस्किट कसं असतं, थोडं क्रिस्पी असतं की नाही, तर ते पटकन कापलं जाऊ शकतं, म्हणजे आपल्याला एक अंदाज येण्यासाठी म्हणून, आणि घरात असतं साधारणपणे. आणि जरी नसेल तर तशा प्रकारचा दुसरा काय पदार्थ आपल्याला घरात मिळू शकतो ते कापून बघा, काहीच हरकत नाही. आणि धार केल्यानंतर कुठल्या प्रकारचं बिस्किट किंवा वस्तू कापली जाते हे मला सांगायचंय. तिथे कुठलंही मेटलचं पातं लावायला जायचं नाही, कारण आपल्याला कात्री आपण ह्याच्या पॉप्सिकल पासून केली आहे, आईस्क्रीमच्या गाड्यापासून केली आहे की नाही. असंच आईस्क्रीमच्या काड्यांपासून आपल्याला भौतिक शास्त्रातलं म्हणजे फिजिक्स मधला अजून एक कुठला बरं प्रयोग करता येईल, मी फक्त दाखवते, हे तुम्ही बघा बरं करून. हे काय आहे, याला म्हणतात कॅटापल्ट. म्हणजे काय माहितीये का तुम्हाला, कॅटापल्ट, किंवा मराठी मीडियम साठी सांगते त्या मुलांसाठी आपल्याला, कारण सगळ्या प्रकारच्या मुलांसाठी आपण हा प्रयोग करतोय. तर कॅटापल्ट म्हणजे तुम्ही जर का नेम धरून किंवा रबर बँडने कधी खेळला असाल, तसा नेम धरून एखादी गोटी किंवा दगड मारला असेल, तर ते जे असतं त्याला म्हणतात कॅटापल्ट. तर आता समजा पूर्वीच्या काळी बॉम्ब गोळे म्हणा किंवा असं काही, किंवा युद्धात सुद्धा हे सोडायचं असेल, तर असं काही कोणी घेऊन रबर बँडनी करणार आहे का, तर त्याच्यासाठी काहीतरी एक यंत्र लागेल ना. तर ते हे जे 6 बेसिक यंत्र आहेत त्याचं ते पुढचं व्हर्जन असतं. त्याच्या पुढे जाऊन म्हणजे ह्या बेसिक यंत्रांचा उपयोग कुठे होऊ शकतो, अर्थात आपल्याला एवढी मोठी मोठी मशिनरी आता नाही करायची, पण त्याचं बेसिक प्रिन्सिपल आपल्या प्रयोगातून आपण कसं शिकू शकतो ते बघायचं. तर आता हा कॅटापल्ट हा कसा केलेला आहे, तर हा पण मुद्दाम मी इथे आईस्क्रीमच्याच काड्या घेतल्यात, कारण आता तुम्ही ह्या काड्या वापरल्यात तर तुम्हाला आता ती सवय झाली आहे रबर कसं गुंडाळायचं, कुठलं रबर गुंडाळल्यानंतर कुठलं क्रिसक्रॉस मध्ये घ्यायचं, त्याच्यामध्ये गॅप कशी द्यायची. तर बघा बरं हे कसं करायचं, मी फक्त इथे दाखवणार आहे, मात्र तुम्ही कॅटापल्ट करून त्याचा प्रयोग करून त्याचा व्हिडिओ करून आम्हाला पाठवायचा आहे. आता मी ह्याच्यावर समजा ही एखादी वस्तू ठेवली आणि उडली का, बघा बरं करून काय काय मी वापरलं ह्याच्यात किती. हे बघा, आता मी जर का तुम्हाला दाखवलं तर आपण मगाशी एक एक आईस्क्रीमची काडी घेतली होती आणि अशी तिरकी जोडली होती. कधी जोडली, फोर्सेप्सच्या वेळेला. आता इथे 2-2 काड्या आहेत, एका बाजूनी 2 काड्या अशा बरोबर एकावर एक मॅच केल्यात आणि दुसऱ्या बाजूनी आपल्याला थोडी लांबी जास्त हवी आहे त्यामुळे थोड्या पुढे मागे जोडल्यात.
आणि त्याच्यामध्ये गॅप कशी दिली आहे, तर त्या 4 काड्या एकत्र करून, अर्थात तुमच्या काड्या थोड्या मोठ्या असतील, लहान असतील, त्याप्रमाणे गॅप किती घ्यायची हे तुम्हाला ठरवायला लागणार आहे. ठीक आहे. किती काड्या आहेत, कशा लावल्या आहेत, इथे 2 काड्या आहेत, मग आपण मगाशी फोरसेप केली की नाही, तसंच इथे रबर लावलेलं आहे, त्याच्यानंतर इथे अशा 2 काड्या लावल्या आहेत आणि मध्ये त्याला आधार मिळण्यासाठी काही काड्या लावल्यात. सगळीकडे ह्या काड्या आणि रबर बँड ह्याचा उपयोग केलेला आहे. येतील तुम्हाला अजून अशा वस्तू करता? कॅटापुल्टचा एखादा वेगळा काहीतरी प्रयोग करून पाठवा बरं आम्हाला. आता तुमच्याकडे समजा अगदी असंच तुम्हाला नसेल करायचं, तर तुम्ही काहीतरी त्याच्यात इनोव्हेशन करून तसं एखादं करून बघा बरं की काय होऊ शकतं आणि काय वेगळं तुम्ही देऊ शकता. तर तुम्ही जितकं स्वतःहून कराल तितकं त्याला महत्व येईल आणि तितका तुमचा हाताने करायचा अनुभव वाढेल. आता आपण काय करूया, कॅटापुल्ट झाला, आता आपण युद्धाचीच तयारी करूया बरं का. कॅटापुल्ट झालं म्हणजे आपल्याला एखादा बॉम्ब सोडता येणार आहे, हो की नाही, पण छोटासाच बरं का. त्याच्यानंतर आता आपण बघूया की पूर्वीच्या काळी धनुष्यबाण कशा पद्धतीने करत होते. तर आजचे जे सगळे प्रयोग आहेत हे सगळे घरातल्या वस्तूंपासून आणि अगदी पहिलीपासूनच्या मुलांना ते 12वी पर्यंतच्या मुलांना करता येण्यासारखे. तर पुढचा एक प्रयोग असा बघूया की ज्याच्यामध्ये तुम्ही एक साधी बाटली असते तुमच्याकडे, ती बाटली आणि एक स्क्युअर म्हणतो आपण त्याला, टूथपिक असते की नाही छोटी, तुम्ही हॉटेलमध्ये जाता किंवा घरी काही वेगळ्या गोष्टींसाठी वापरतात, तर त्याच्याऐवजी थोडी अशी मोठी एक काडी मिळते, त्याचा सेटच मिळतो असा, पण तुम्हाला एखादी मिळाली तरी चालेल. आणि समजा ही काडी नसेल तरी कुंच्याची म्हणजे गेलेल्या कुंच्याची जाड गोलसर काडी वापरली तरी चालेल, पण नवीन कुंच्याची काढायची नाही, नाही तर तो कुंचा काय होईल मी नाही सांगत बाबा, तुम्ही तुमच्या आई बाबांशी बोल. ठीक आहे, आपण करूया हा प्रयोग, बघूया काय. आता आपण करणार आहोत बो अँड अरो, म्हणजे काय, धनुष्यबाणासारखा एक वैज्ञानिक प्रयोग किंवा खेळ म्हणूया किंवा एखादं खेळणं म्हणूया. त्याच्यासाठी लागणारे आपल्याला एक बाटली जी अशी अखंड होती, पण ती मी बरोबर इथे तोडलेली आहे, कापून घेतली आहे मोठ्यांच्या. आता ह्याच्यासाठी ना छोटीशी बाटली सुद्धा आपल्याला चालते, त्याच्यासाठी अगदी एवढी मोठी 1 लिटरची वगैरे असायची गरज नाही. आणि बाटलीच पाहिजे असं पण काही नाही, मला ही सहज मिळाली घरात आणि काही गोष्टींसाठी सोपं जातं म्हणून आपण ही घेतलेली आहे. नाहीतर जे अशा प्रकारचं एखादं मिळेल तुम्हाला घरात ते वापरलं तरी चालणार आहे. मदतीने कटरने व्यवस्थित कापून घ्यायची. एक स्क्युअर हा तुम्हाला माहितीये, मोठी टूथपिक सारखी काडी येते जी स्वयंपाकघरात वापरली जाते. एक रबर बँड आणि कात्री. आता मी काय करणार आहे, हा खालचा भाग आपल्याला नकोय, तो दुसरा तुम्ही कुठलाही प्रयोग करून बघू शकता त्याच्याबरोबर, किंवा तुम्ही गेल्या वर्षीचा जरी युट्यूब बघितला तरी ह्या खालच्या भागाने आपण काय केलंय बाटली बरोबर किंवा त्याच्याबरोबर एक गोटी वापरून एक प्रयोग केला होता, तो पण बघा बरं. आता सायन्स फोरमचाच गेल्या वर्षीचा मीच दाखवलेला एक प्रयोग होता की त्याच्यामध्ये हा खालच्या भागाने आपण गोटी घालायची आणि हळूहळू फिरवायची, जोरात फिरवायची, हा एक प्रयोग केला होता. तर खालच्या भागाचा उपयोग तुम्ही तसा पण करू शकता, किंवा त्याच्यातनं अरे नाही सगळं नाही मी सांगणार, तुम्ही काय करताय हे आम्हाला करून दाखवायचं. म्हणजे मी बाटलीचा फक्त वरच्या भागाचा प्रयोग करून दाखवणार आहे, खालच्या भागाचा वेगळा काहीतरी प्रयोग तुम्ही आम्हाला करून पाठवायचा. ठीक आहे, बघूया बरं. आता हा मी बाजूला ठेवते, पण आपल्याला लागणार आहे हा वरचा भाग बाटलीचा. तर ह्याचं काय करायचं, हा कापलेला जो आहे तसाच ठेवायचा आणि वरच्या झाकणाला मोठे मदतीला असतील तर ठीक, नाही तर तुम्ही हळूहळू खिळा म्हणा किंवा कुठल्याही एखादी गोष्ट गरम करून जरी करता आली तरी अशा पद्धतीने भोग पडायचं की ज्याच्यामधून हे स्क्युअर बरोबर आरपार जाऊ शकेल. ह्याच्यासाठी मात्र मोठ्यांची नक्कीच मदत घ्यायची, म्हणजे हायस्कूलच्या मुलांनी सुद्धा घ्यायची, कारण एखादा मेटलचा तुकडा वगैरे जेव्हा तुम्ही गरम करायला जाता तर तो नीट धरला गेला नाही तर चटका बसू शकतो आणि तो खूप तापतो. तर त्याच्यासाठी मात्र घ्यायची. आणि खिळा आणि हातोडी घेऊन मुळीच ह्याला भोग पाडायचा नाही, ते झाकण खराब होऊ शकतं. तर गरम केलं की पटकन 1 मिनिटात त्याला भोग पडतं. आता बघता इथे मी असं एक भोग पाडून घेतलेला आहे, त्याच्यातनं हा स्क्युअर असा बरोबर आरपार जातो, पण तो असा अडकत नाहीये, असा सहजपणे गेला पाहिजे.
ठीक आहे. आता पेन किंवा पेन्सिलच्या मदतीने च्या बरोबर विरुद्ध बाजूला अशा 2 खाचा करून घ्यायच्यात, ज्याच्यात आपल्याला हे रबर बँड अडकवायचं आहे. हा, तर ह्या खाचा करत असताना अगदी सगळं कापून नाही टाकायचं बरं का. मी दाखवणारच आहे तुम्हाला, पण अगदी छोटीशी स्लिट किंवा अशी फट होईल अशा पद्धतीने ते कापायचं. असं घ्यायचं आणि आली एक कात्री आणि कापून टाकायचं असं नाही हे करायचं. मी कात्रीच्या मदतीने करणार आहे. पण जर का तुमची बाटली थोडी कडक असेल किंवा काही वेगळ्या प्रकारची असेल आणि कटर वापरायला लागलं तर मोठ्यांच्या मदतीने जरूर वापरा. आता इथे बघताय, थोडस जवळून दाखवते मी. हे असं इथे प्लास्टिकचे ते बॉटलचं वरचं कापलेलं आहे. पण माझ्या केसमध्ये काय झालं की इथे थोडस ते वीक आहे प्लास्टिक, म्हणजे नीट रबर बसत नव्हतं. म्हणजे काय झालं ना, हा व्हिडिओ जेव्हा मी करत होते, मी कापलं, रबर बसलं पण छान, पण जेव्हा त्याच्या पुढे जायचा प्रयत्न केला ना, ते रबर असं टुन्न त्याच्यातून निघून आलं, तो उडूनच गेलं. म्हणून मग आयडिया काय केली की असं क्रिस क्रॉस मध्ये 2 रबर लावून बघूया काय होतंय. तर तुमच्याकडे हे प्लास्टिक असं वीक असेल किंवा ह्याच्यापेक्षा वीक असू शकतं, तर हे थोडेसे आपण करून बघायचं. तर रबर बँड इझिली मिळतं घरामध्ये. सो दॅट्स वाय आय ट्राईड दॅट. काय केलं, असं एक रबर लावलं आणि उलट्या बाजूने त्याला असं पॅक राहील असं दुसरं रबर लावलं. आता चेक कसं करायचं आपलं बरोबर आहे की नाही. इथून स्क्युअर घालून बघायचा आणि थोडस ताणून बघायचं. नाही निघालं माझं रबर, म्हणजे ही अरेंजमेंट बरोबर झाली. आता या केसमध्ये काय होणार आहे, मी हे ओढून बघतीये. बघूया आपण प्रयोग करून एक. आता इथे पण तुम्हाला रबर किती मोठं हवं, लहान हवं, हा तुमच्या बाटलीचा जो साईज आहे, जिथे आपण त्या स्लिट्स करणार आहे ना, त्याच्यावर अवलंबून असेल. म्हणजे माझ्याकडे 2 प्रकारचे रबर बँड होते बरं का. तर मी मोठं लावायला गेले ना, तर ते बाटलीच्या अगदी व्यवस्थित सगळं आजूबाजूनी लागत होतं. मग कसा होणार बरं प्रयोग, हो की नाही. तर तसंच तुम्हाला करायला लागणार. आता माझा हा बो अँड एरो बरोबर झालाय की नाही हे कसं बघायचं. मी गंमत केली बरं का. इथे सगळे कागदाचे ग्लास अरेंज करून ठेवलेत. आता तुमच्याकडे कागदाचे ग्लास नसतील तर काय घ्याल, तर तुमच्याकडे उनो कार्ड्स आहेत, प्लेइंग कार्ड्स आहेत. तुम्ही त्याचा मस्त असा एक बंगल्यासारखा रचा आणि आपला प्रयोग आपण सुरू करूया. मी काय करणार आहे, आता मला सांगा, समजा नाहीच आहेत कोणाकडे ग्लास, पण नाहीत उनो कार्ड्स पण नाहीत, मग काय करायचं बुवा. तर आपल्याकडे पडदे तर नक्की असतात ना. पण त्या पडद्यांना तुम्ही हे प्रयोग करत असताना भोकं पडणार नाहीत किंवा पडदे फाटणार नाहीत, याची मात्र काळजी घ्यायची आहे बरं का. इथून बरोबर हा स्क्युअर, हा माझे हिरवं जे रबर बँड दिसतं ना त्याच्यावर घेणार आहे आणि सोडणार आहे. सोडल्यानंतर काय होईल, रबरच्या या ऍक्शनमुळे इथे कुठली प्रॉपर्टी आहे रबरची, इलॅस्टिसिटी. त्याच्यामुळे काय होणार आहे, जसं मी मागे ओढीन एका लिमिट पर्यंत ते स्ट्रेच होणार आहे. आता मी जेव्हा हे म्हणते ना एका लिमिट पर्यंत वगैरे, समजा तुम्ही खूप रबर स्ट्रेच केलं तर काय होईल, तुटेल. आधी लूज पडतं मग तुटतं ते. त्यामुळे किती ताणायचं हे आपल्यावर आहे. आता तसं करत असताना मोठ्या मुलांसाठी म्हणून सांगते, म्हणजे हायस्कूलच्या मुलांसाठी किंवा माध्यमिक ते हायस्कूलच्या मुलांसाठी, छोट्या मुलांसाठी हा प्रयोग अगदी सोपा आहे. म्हणजे पालकांना विनंती आहे की त्यांच्या बरोबर हे करत असताना त्यांना एवढा मोठा स्क्युअर नाही दिला तरी चालेल. त्यांना छोटी टूथपिक किंवा अगदी छोटी काडी जरी कापून दिली तरी हा प्रयोग त्यांच्यासाठी होऊ शकतो. तर पुढच्या थोड्याशा मोठ्या मुलांसाठी म्हणजे की हे तुम्ही बघायचंय की ही इलॅस्टिसिटी काय आहे किंवा हे ओढल्यानंतर काय होतंय, किंवा अजून थोड्या मोठ्या मुलांसाठी किती ताणू शकतो हे जेव्हा मी म्हणते तेव्हा यंग्स मॉड्युलस, स्ट्रेस, स्ट्रेन, ह्या सगळ्या प्रॉपर्टी मटेरियलच्या यायला लागतात. तर हे सगळं मॅटर आहे ना फिजिक्समध्ये. सोपं आहे, पण हे थोडंसं अभ्यास करणं पण गरजेचं आहे. त्याच्या लिमिटच्या पुढे गेलं तर काय होतं बरं, रबर बँडचं रबर बँड तुटतं. तर त्याला म्हणतात विदिन सर्टन लिमिट. त्या लिमिट पर्यंत ओढलं आणि मी माझा हात सोडून दिला तर रबर पुन्हा आपल्या जागेवर जायचा प्रयत्न करतो आणि ह्या स्क्युअरला पुढे धक्का देतो. बघायचं, 1
2 3 अरे 4 नेम चुकला की काय? आली का मजा तुम्हाला? हा करता येईल ना नक्की घरी? आता आपण अजून एक प्रयोग बघूया बरं का. तर आपण आतापर्यंत कुठले कुठले प्रयोग बघितले? एक बघितला इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा, म्हणजे स्थितीचं माफ करा, आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा एक बघितला ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस कसे तयार होतात ते झालं. त्याच्यानंतर सिम्पल मशीन झालं. त्याच्यानंतर बो अँड एरो झालं, ज्याच्यामध्ये आपण पुढे जाऊन स्ट्रेस स्ट्रेन जेव्हा म्हणतो तेव्हा तिथे कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी ह्याचा सुद्धा संबंध येतो. तर ते कसं आहे, कसं घडू शकतं, ते हे मोठ्या मुलांनी ते जेव्हा व्हिडिओ करून आम्हाला पाठवतील किंवा हा प्रयोग करतील तेव्हा ह्याचा संदर्भ मात्र नक्की घ्यायचा आहे. तर आपण अजून एक प्रयोग बघूया. तर जादूगार जसे जादू करतो की नाही, तसंच फिजिक्समध्ये ही सगळी जादूच आहे बरं का. नाही, मी तर म्हणते बाबा की ही सगळी जादू आहे, पण त्या जादूच्या मागे ना विज्ञान आहे. तर आपण एक जादूचा प्रयोग बघणार आहोत. तर लहान असताना जेव्हा मी जादूगाराचे प्रयोग बघायला जात होते तेव्हा मला हा प्रश्न पडायचा की कसं काय बुवा ओळखतात, हे काय बुवा करतात, काय घडतं. तर आता तसा एक जादूचा प्रयोग आपण बघूया. मी तुम्हाला आता एक जादूचा प्रयोग दाखवणार आहे बरं का. याच्यामध्ये एक डबी आहे साधी आणि एक माझी जादूची काठी आहे. मी फक्त याच्यावरनं फिरवणार आहे आणि मी तुम्हाला ओळखून दाखवते याच्यामध्ये कुठल्या रंगाची डबी आहे. याच्यामध्ये आहे लाल रंगाची, बघायची. तर ह्याच्यात कुठली आहे डबी? बदलली का? बघूया बरं. ह्याच्यामध्ये आहे निळी, बरोबर. आता आपण ही डबी गायब करूया. आता बघूया बरं कुठली डबी आहे. पिवळी. आता हे कसं बरं झालं? तुम्ही म्हणाल की मी शूटिंग पॉज करत करत केलंय, पण माझ्याकडे खरंच ह्या 3 रंगाच्या डब्या आहेत. पण ह्याच्या मागे विज्ञान काय आहे ते आपण बघूया. आता जेव्हा मी हा प्रयोग जादूगाराकडनं शिकत होते, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा दाखवला आणि नंतर मी शिकत होते, तेव्हा असं लक्षात आलं की तो ना हात चलाखी करतो. हे सगळ्यांनाच आता माहितीये. म्हणजे काय करतो, तो अगदी सहज, म्हणजे त्याचं प्रेझेंटेशन इतकं सहज असतं की आपल्याला वाटतं झाली जादू. तर त्याच्यामध्ये तो जेव्हा आम्हाला सांगायचा ना की उघड बर ही डबी ह्या रंगाचा आहे की नाही बघ, तर तो काय करत असेल ह्याची मात्र आम्हाला उत्सुकता होती आणि ती क्युरिओसिटी आम्हाला विज्ञान शोधण्यापर्यंत घेऊन गेली. तर बघूया आपण हे घरी करू शकतो का. नक्कीच करू शकतो. आता ह्या 3 रंगाच्या डब्या करायला तुम्हाला लागणार आहे ही अशी बाटल्यांची झाकणं, जी तुम्हाला एकावर एक बसतील बरोबर अशा पद्धतीची हवी आहेत. एक सेलो टेप, एक मॅग्नेट, पण अशी खरं तर तुम्हाला 5 मॅग्नेट्स लागणार आहेत. आता ही मॅग्नेट्स आहेत ना, जेव्हा दुकानातनं तुम्ही घ्याल तेव्हा ती बरोबर थोडी तरी स्ट्रॉंग असायला पाहिजेत. खूप वीक असतील तर आपल्याला चालणार नाही. आता वीक आणि स्ट्रॉंग म्हणजे काय, तर मॅग्नेटचं कसं असतं, तुम्ही जर का एखाद्या वस्तूला असं लावून बघितलं तर ते एका अंतरापर्यंत जवळ आलं ते पटकन चिकटून जातं. पण तेच थोडं लांब गेला तर कदाचित त्याची स्ट्रेंथ कमी असते. स्ट्रेंथ म्हणजे काय म्हणतो आपण, त्याची ताकद. तर मग ही थोडंसं बघून घ्यायला लागतं मॅग्नेट. अर्थात असे खूप मॅग्नेट असतात. तुमचं झाकण जर का पातळ असेल, थोडं वीक मॅग्नेट मिळालं तरी प्रयोग होऊ शकतो. असं काही नाहीये की तुम्ही मोठीच घेतली पाहिजेत आणि खूप महागडीच घेतली पाहिजेत, असंही काही नाहीये. आणि अगदी दुकानातच गेलं पाहिजे असं काही नाही. सगळ्यांच्या घरात फ्रीज मॅग्नेट लावलेली असतात. ती मॅग्नेट वापरून सुद्धा हा प्रयोग होऊ शकतो, प्रोव्हाइडेड ती मॅग्नेट तुम्ही काढलीत तर नंतर पुन्हा त्या फ्रीज मॅग्नेटला जोडायची आहेत. नाही तर आई बाबा नक्की एक धमक लाडू देणार. 4 असतील तरी चालतील. मी तुम्हाला सांगते तर 4 मध्ये तो प्रयोग कसा करता येईल.
आणि एक अशी डबी ज्याच्यामध्ये तुमचं हे पूर्ण आतमध्ये जाईल अशा पद्धतीने. आता ही छोटी डबी मिळतेच की नाही आई, अगदी, पण आपल्याला प्लास्टिकचीच लागेल बरं का, स्टीलची वापरू नका. का नका वापरू हे पण मी सांगणार आहे. पण तुम्हाला कधी अशी चटणी किंवा थोडस काहीतरी खाऊ किंवा एखादा छोटा लाडू आई छोट्याशा प्लास्टिकच्या डब्यात कधी देत असेल, किंवा त्याच्यात जरी नसेल तरी हे कुठेतरी असा डबा मिळूनच जातो आपल्याकडे किंवा कोणाकडे मिळू शकतो. तर असा एक तो घ्यायचा आणि झाकणाचा साईज हा बरोबर असा पाहिजे की तो त्या डबीत गेला पाहिजे. म्हणजे आधी तुम्हाला डबी शोधायची आणि मग झाकणं काढायचे. तर काय करायचं, मी हे कसं बरं ओळखलं असेल, तर मी हे मॅग्नेट याला लावून बघितलं, चिकटतंय, एकाच बाजूने आहे. आता एकाच बाजूने चिकटणारं मॅग्नेट म्हणजे ती पिवळी डबी आहे हे मला माहिती. दोन्ही बाजूने लागतंय का मी बघितलं नाही, मला माहितीये ती लाल रंगाची. तसंच इथे दोन्ही बाजूने लागतंय, तर ही निळ्या रंगाची. आता ह्याच्यामध्ये मी काय केलंय की हे अशी झाकणं घेऊन बरोबर मधोमध मॅग्नेट लावलेलं आहे. ते मॅग्नेट तुम्ही फेविक्विक म्हणा, सेलोटेप म्हणा, जे नीट बसेल अशा पद्धतीने इथे चिकटवायचं. सेलोटेपने लावताना फक्त एक खात्री करायची की त्याच्या खालून खूप जाड नको आपल्याला, कारण जेव्हा वरचं मॅग्नेट आपण असं लावून बघणार आहे, नंतर टेस्टिंग करणार आहे, तर असं नको व्हायला की सेलोटेप जास्त जाड झाल्यामुळे त्याची स्ट्रेंथ वीक पडली आणि मग आपल्याला डिटेक्टच होणार नाही आत मॅग्नेट आहे की नाही इथपासून सुरुवात होईल. तर ते काळजीपूर्वक करायचं. त्यामुळे फेविक्विक किंवा याचा एक डॉट देऊन तुम्हाला लावता आलं किंवा फेविस्टिक सुद्धा चालणार आहे. फेविक्विक फारच त्रासदायक ठरू शकतं, तर हे पटकन होण्यासारखं आहे. वरून हे बंद करायचं. तर एखाद्या डबीत जर का 2 मॅग्नेट असतील तर 2 सारख्या आकाराची मॅग्नेट घ्यायची, बंद आतमध्ये नीट लावायची, मग हे बंद करायचं. वरनं सेलो टेपने बंद करा आणि तुम्हाला हव्या त्या रंगाचा कागद, वरनं कुठली तुमची डेकोरेटिव्ह टेप असेल ती तिथे लावा आणि ह्याच्या आतमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही असाच जादूचा प्रयोग करून दाखवू शकता मुलांना. आता हे करत असताना तुम्हाला मात्र लक्षात ठेवायचंय की निळ्या रंगाचा तुम्ही टेप किंवा जे काही लावाल, हा अर्थात जसं मी म्हटलं मॅग्नेट खूप जाड अशा सेलोटेपनी आतमध्ये लावायचं नाही, तसंच वरनं पण डेकोरेटिव्ह टेप लावताना खूप जाड लावलं तर पुन्हा त्या मॅग्नेटची स्ट्रेंथ कमी पडणार. तो तसं न करता तुम्ही त्याला पेंट जरी केलं तरी चालणार आहे किंवा पातळसा कागद अगदी लावला तुमच्या प्रयोगापुरतं तरी चालणार आहे, किंवा तुम्हाला अगदी रंगीत झाकणं, म्हणजे काही काही कंपन्यांच्या बाटल्यांची झाकणं ही निळी असतात, पिवळी असतात, तशी जरी रेडीमेड मिळाली तरी चालणार आहे. अगदी काही त्याला डेकोरेट करायलाच हवं, असंच हवं असं काही नाही, आहे की नाही. पण त्याच्यामध्ये झालं काय, 2 मॅग्नेट असले म्हणून काय झालं, आपल्याला मॅग्नेटचा गुणधर्म किंवा त्याची प्रॉपर्टी माहितीये. मॅग्नेट हा अट्रॅक्ट होतो कोणाला, मॅग्नेटलाच, किंवा 3 वेगवेगळे मटेरियल आहेत, आयर्न, कोबाल्ट, निकेल, त्यांना. तुम्ही हा प्रयोग एकदा घरात करून बघा बरं. साधं मॅग्नेट जर का असेल तर तुमच्याकडे लोखंडी कपाट असेल किंवा फ्रीज असेल किंवा काही प्रकारच्या खिल्ल्या असतील, दिसताना सगळ्या स्टीलच्याच दिसतात, किंवा कपाट सुद्धा आपण म्हणतो लोखंडी आहे पण ते आतून खरं तर स्टील सदृश वस्तूच वापरलेली असतात किंवा तसंच मटेरियल असतं. सो त्याच्यामध्ये ते चिकटतं का, कितपत चिकटतं, मग स्टीलला काय बरं चिकटतं, तर स्टील कशाचं तयार झालेलं आहे माहितीये का तुम्हाला, तर त्याच्यातला मुख्य अंश आहे लोखंड, आयर्न, क्रोमियम, कार्बन. तर अर्थात ते क्वालिटी कुठली हवी, त्याचं पर्सेंटेज किती हवं, ह्या पद्धतीने त्याचं मिक्सिंग करून असं अलॉय केलं जातं. तो एक प्रकारचा मिश्र धातू आहे. तो त्या प्रकाराने म्हणजे सगळ्याच किल्ल्यांना मॅग्नेट चिकटतं का हे पण बघा, किंवा सगळ्याच कपाटांना सुद्धा मॅग्नेट चिकटतं का, आणि फ्रीजला का बरं चिकटतं, तर हे तुम्हाला सगळं शोधून काढायचं आहे. अट्रॅक्ट होतो. किंवा स्टेनलेस स्टील मध्ये जर का लोखंडाचं प्रमाण कसं आहे ते बघितलं तर तिथे पण हे मॅग्नेट अट्रॅक्ट होतं. सो मॅग्नेटच्या अजून याच्यामध्ये लाईक पोल्स अट्रॅक्ट का डिसलाईक पोल्स अट्रॅक्ट. आता लाईक अनलाईक हा काय प्रकार आहे बुवा, तर आपल्याला माहितीये की मॅग्नेटमध्ये नॉर्थ आणि साऊथ किंवा उत्तर आणि दक्षिण ध्रुव असे 2 असतात. आपल्याला साधारण बार मॅग्नेट माहितीये, एक साधं रेक्टँग्युलर आयताकृती असतं, पण हे असंच ह्या अशा गोल मॅग्नेटमध्ये सुद्धा असतं. तर त्याला तुम्ही 2 गोल मॅग्नेट समजा मिळाले तर अशी कडेनी लावून बघा, एकावर एक ठेवून बघा, म्हणजे त्याचे पोल्स कुठे आहेत हे तुम्हाला नक्की कळेल.
आणि मग प्रयोग करणं सोपं होईल. म्हणजे सारखेच पोल अट्रॅक्ट होतात का दोन विरुद्ध पोल अट्रॅक्ट होतात, हे तुम्ही या प्रयोगातनं करून बघा बरं. आता हे करत तुम्हाला असताना एक जादू तुम्हाला अजून काय प्रयत्न करता येईल. समजा तुम्हाला जास्त झाकणं मिळाली आणि त्या झाकणात बसणारं असं मॅग्नेट मिळालं, किंवा जेवढी झाकणं तेवढी मॅग्नेट सहज मिळाली, तर कोणालाही जास्त खर्चात पाडायचा नाही, जास्त खर्च करायला जायचं नाही. आपल्याला घरात न मिळतील अशाच प्रकारचे बघायचे आहेत. ठीक आहे. आता जसं तुम्ही एक डॉट लावून ते मॅग्नेट लावलं ना, म्हणजे कुठलं फेविस्टिक फेविकॉल जे काही आहे, तर असे 6-7 मॅग्नेट झाकणं मिळाले आणि 6-7 मॅग्नेट मिळाले. एका गोलाकार भांड्यात पाणी घ्या आणि ही झाकणं आणि मॅग्नेटचं एक एक असं सोडा, बरोबर मध्ये सोडायचं आणि बघायचं काय होतंय. आता तुम्ही जर का सगळ्या झाकणांचे उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव हे कुठल्याही याचे खालच्या बाजूने, म्हणजे नॉर्थ पोल समजा खाली असेल तर सगळ्या झाकणांचे मध्ये मॅग्नेटचे नॉर्थ पोल हे खालच्या बाजूने चिकटव आणि करून बघा प्रयोग. तर तुम्हाला त्यातून काहीतरी वेगळी जॉमेट्री दिसतीये का, किंवा ती झाकणं काय होतात, एकमेकांच्या जवळ येतात, लांब जातात, तर काय होतं बरं माहिती नाही. आता जे प्रकारचं मॅग्नेट होतं ते होतं डिस्क मॅग्नेट. अशीच मिळतात रिंग मॅग्नेट्स. तर रिंग मॅग्नेट मध्ये सुद्धा हा प्रयोग छान होऊ शकतो. तर हे करून बघा बरं. आता आम्हाला तुम्ही काय काय पाठवाल, जे मी दाखवले प्रयोग, 4 प्रयोग आज आपण बघितले, ते 4 प्रयोग तुम्ही काय पद्धतीने वेगळेपणा आणून करू शकता हे आम्हाला करून पाठवा आणि त्याच्या मागचं विज्ञान मात्र जरूर सांगा. तर हा प्रयोग करून बघा आणि आम्हाला नक्की पाठवा. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण आता प्रश्न बघूया आणि मग कसे अजून वेगळे प्रयोग करता येतील ह्याच्याविषयी चर्चा करूया. प्रवीण सर, काही प्रश्न आहेत आपल्याकडे? नाही, प्रश्न अजून तरी नाही आलेले काही. तर मग मला वाटतं की नंतर जरी प्रश्न आले तरी मुलांनी जर का आपल्याला ग्रुपवर जरी विचारले किंवा युट्यूबला जरी नंतर विचारले तरी आपण नक्की उत्तरं देऊ शकतो. काहीच हरकत नाही. धन्यवाद मॅडम. अतिशय छान प्रयोग विद्यार्थ्यांना तुम्ही करून दाखवले. दानगे सर. त्यामध्ये ज्या उपलब्ध गोष्टी आहेत किंवा ज्या सहजपणे आपल्याला मिळू शकतात, अशा सगळ्या वस्तू एकत्र करून खूप चांगले चांगले प्रयोग हे करून पाहता येतील. आणि पाठ्यपुस्तकामध्ये बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत, त्याच्यावरचे हे प्रयोग आहेत. त्याच्यामुळे मुलांना याचा उपयोग निश्चित होईल. आणि असे प्रयोग करून जेव्हा आपण पाहू, जेव्हा विद्यार्थी असे प्रयोग करून पाहतील, त्यावेळेस एक महत्त्वाचा घटक त्यांच्यामध्ये येतो, तो म्हणजे कल्पनाशक्ती आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी. कारण बऱ्याच वेळा समजा प्रयोग यशस्वी झाला नाही तर तो यशस्वी करण्यासाठी आपण जी धडपड करतो त्याच्यातून ते आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून निश्चितपणे त्याचा विचार करतो आणि जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आपण धडपड करत राहतो आणि त्याच्यातून खूप चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण हे मुलांना मिळतं. त्यामुळे मुलांनी जास्तीत जास्त असे प्रयोग करावे असं मी या माध्यमातून आवाहन करतो. उद्या बरोबर 10 वाजता आपला सेशन सुरू होईल. ते 6वं पुष्प असेल आणि त्याच्यासाठी डॉक्टर प्रवीण जोशी सर आपल्याला काही प्रयोग, काही डेमॉन्स्ट्रेशन्स करून दाखवणार आहेत. मुख्य करून मला वाटतं हा पहिल्या ग्रुपसाठीचा सेशन असेल. अर्थात दोन्ही ग्रुपमधले विद्यार्थी निश्चितपणे सेशन जॉईन करू शकतात आणि ते जे प्रयोग आहेत ते दोन्ही ग्रुपमधले विद्यार्थी करू शकतात. फक्त दुसऱ्या ग्रुपमधले विद्यार्थी थोडंसं जास्त त्याच्यामध्ये काय सायन्स आहे याचा विचार करून ज्ञानप्राप्तीच्या दृष्टीने हे प्रयोग करून पाहू शकतील. तर उद्याचा जो सेशन आहे, लेट अस मेक सायंटिफिक टॉईज, असा सेशन डॉक्टर प्रवीण जोशी सर घेणार आहेत. तो मोस्टली ग्रुप 1 साठी असणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता हा सेशन सुरू होईल. थँक्यू सर. आणि असंच मुलांनी प्रयोग करत राहावेत अशी आपली सगळ्यांचीच इच्छा आहे. जसं प्रकाश सर म्हणाले की त्याच्यात वेगवेगळ्या येणाऱ्या अडचणीतनं मार्ग काढत त्यांनी प्रयोग करावेत. म्हणजे हे प्रयोग करत असताना मलाही अडचणी आल्या. वास्तविक आपला ह्याच्यामध्ये हातखंड आहे, आपण करू शकतो, नाही असं नाही. पण प्लास्टिकची बाटली, जसं मी म्हटलं मुलांना सुद्धा,
की ते कापून झाल्यानंतर त्याची स्ट्रेंथ कमी वाटायला लागली, मग काय करता येईल, मग रबर कसं शोधता येईल. तर हे जेव्हा मुलं स्वतः करतील त्याच्यातनं शिकत जातील आणि विज्ञानाची ती वृत्ती जोपासली जाईल. हा आपला जो उद्देश आहे तो त्यातनं सफल नक्कीच होईल. थँक्यू. मला छान वाटलं इथे तुमच्या बरोबर जॉईन होऊन. आणि काही प्रश्न असतील तर नक्की नंतर पाठवा. मुलांनी पाठवले तरी मी नक्की उत्तरं देईन त्याची. आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती बरेचसे विद्यार्थी आहेत. जर का जसे काही प्रश्न आले तर आपण त्याची उत्तर व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा देऊ शकतो. प्रवीण सर. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर प्रयोग तुम्ही करून दाखवले आणि छोटे छोटे जरी प्रयोग असले तरी बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात, हे आपण नेहमीच बघतो. तर त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी जेव्हा स्वतः प्रयोग करतील विद्यार्थी तेव्हाच त्यांच्या लक्षात येईल आणि एका प्रयोगातून अनेक कल्पना त्यांना सुचतील. तर त्याप्रमाणे त्यांना अजून नवीन नवीन प्रयोग ते करू शकतील. आणि यानंतर आपण विद्यार्थ्यांनाही एक छोटीशी क्वेश्चनायर पाठवणार आहोत की त्याच्यातूनही ते काय शिकले किंवा तुम्ही सांगितलं की अशा प्रकारचे वेगळ्या पद्धतीचे प्रयोग काय करून पाठवता येतील वगैरे, तर याचाही आपण आढावा घेणार आहोत. तर अतिशय छान आणि सुंदर लेक्चर झालं. धन्यवाद. धन्यवाद.